सोनाली ऑफिसहून परत आली आणि तिने तिची बॅग ड्रॉइंग रूममध्ये ठेवली. तिची आई लक्ष्मी आणि धाकटा भाऊ सारंग त्यांच्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होते. दोघांनीही थकलेल्या सोनालीकडे पाहिले नाही. मोबाईलवरून नजर न हटवता लक्ष्मीताई म्हणाली, सोनाली, कावेरीला माझ्यासाठी चहा बनवायला सांग. हे ऐकून सोनालीला राग आला. जेव्हा ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा स्वयंपाक बनवणारी कावेरीने विचारले, ताई, मी चहा बनवू का? हो, बनव, आणि आईसाठी सुद्धा एक कप. तू जेवणासाठी काय बनवतेस? तेव्हा कामवाली कावेरी म्हणाली, दादाने पुरी आणि छोले बनवायला सांगितलं आहे. काय? मग तेवढ्यात लक्ष्मीताई उठून स्वयंपाकघरात आली. काय कावेरी, तू कशाबद्दल गप्पा मारत आहेस? स्वयंपाक करणे तुझे काम आहे. तुला जे काही सांगितले जाईल ते शांतपणे शिजवावे लागेल. हो ताई, मी स्वयंपाक करते. सोनाली भावाकडे सारंगकडे गेली आणि म्हणाली, तू दररोज इतके जड अन्न शिजवायला लावतोस. जरा तुझ्या आरोग्याकडे लक्ष दे. तू तुझे पोट पाहिले आहे का? किती वाढत आहे. हे हानिकारक आहे. तू 22 वर्षाचाही नाहीस. मी दररोज इतके जड अन्न खाऊ शकत नाही. मी कधीतरी हलकं डाळ भात शिजवू शकतेच घरात, असं सोनाली रागाने म्हणाली. सोनाली, तुला सांगण्याची गरज नाही. आम्हाला माहीत आहे की हे तुझे घर आहे, ते तुझ्या कमरेवर चालते. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या इच्छेनुसार खाऊ पिऊ शकत नाही. लक्ष्मीताई म्हणाल्या, आई, तू सगळं चुकीच्या अर्थाने घेतेस. मी हे फक्त त्याच्या भल्यासाठी म्हणते. तू तुझं भलं कर, आम्ही स्वतःची काळजी घेऊ, असं म्हणत लक्ष्मीताई पाय आपटत घराबाहेर पडली. सोनालीला माहीत होतं की आता ती नेहमीप्रमाणे तिच्याच वयाच्या मैत्रिणीशी 1 तास गप्पा मारूनच परत येईल. आजकाल गर्दी नसते, पण किमान 1-2 लोक भेटतात. काही वेळाने सोनालीचा 6 वर्षाचा मुलगा क्रिश खेळून परत आला. सोनालीने त्याला फ्रेश होण्यास सांगितले आणि त्याचा नाश्ता तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तिने क्रिशला तिच्या शेजारी बसवले आणि तिची पाठ सरळ करण्यासाठी बेडवर थोडा वेळ पडली. ती क्रिशची शाळा आणि त्याच्या मित्रांबद्दल बोलत राहिली. थोड्या वेळाने सोनाली सारंगकडे गेली आणि म्हणाली, क्रिशची उद्या इंग्लिशची परीक्षा आहे. आज त्याच्या अभ्यासाकडे लक्ष दे. मी आज खूप थकले आहे. आज ऑफिसमध्ये खूप काम होते. नाही ताई, मला ते जमणार नाही, कारण मी माझ्या मोबाईलवर चित्रपट पाहत आहे. माझा मूड नाहीये. सोनाली शांतपणे स्वयंपाकघरात गेली. कावेरी नुकतीच तिचे काम संपवून म्हणाली, ताई, मी इथे जास्त दिवस काम करू शकणार नाही. का कावेरी, काय झालं? आई मला खूप त्रास देतात. सारंग दादा मला खूप काम देतो. तुम्ही सकाळी ऑफिसला गेल्यावर ते मला फालतू काम करायला लावतात. मी दिवसभर दादासाठी लागणारा नाश्ता तयार करून ठेवते. माझा बराच वेळ इथे वाया जातो. मला दररोज इतर घरांसाठी उशीर होतो. नाही कावेरी, तुला इथे काम करावे लागेल. ते जे सांगतील ते करत राहा. मी तुझा पगार वाढवते. मी एवढेच करू शकते. कावेरी काहीच बोलली नाही. तिला सोनालीबद्दल खूप सहानुभूती होती. सोनाली पुन्हा येऊन झोपली. क्रिशने त्याची शाळेची बॅग उघडली होती. त्याची शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली होती आणि ऑनलाईन वर्ग अधूनमधून घेतले जात होते. तिला वाटत होते की घरात काम करणारी मोलकरीण तिच्या आई आणि भावापेक्षा तिची परिस्थिती जास्त समजते. कावेरीसारख्या प्रामाणिक मोलकरणीला काढून टाकण्याच्या स्थितीत ती नव्हती. जर तिला ऑफिसमध्ये उशीर झाला आणि घरी यायलाही उशीर होत असला तर ती क्रिशच्या खाण्यापिण्याच्या काळजी घेते. घरात राहूनही लक्ष्मीताई आणि सारंगला त्यांच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत. तिला वाटत होते की तिच्या आयुष्यात काहीतरी चूक झाली आहे. आता ती ते कसे दुरुस्त करेल? ती आणि सुजय 3 वर्षापूर्वी वेगळे झाले होते. सुजय क्रिशला तिच्या अनुपस्थित भेटायला येत असे किंवा व्हिडिओ चॅट करत राहायचे, जे लक्ष्मीताई आणि सारंग सहन करू शकत नव्हते. पण सोनालीने स्पष्ट आणि कडक शब्दात सांगितले होते, जेणेकरून सुजयवर अन्याय होऊ नये. सुजय क्रिशला बाहेर फिरायला किंवा जेवू घालण्यासाठी घेऊन जायचा तेव्हा दोघेही उदास चेहऱ्याने बसायचे. सुजयसोबत वेळ घालवल्यानंतर क्रिश आनंदी दिसला की सोनालीला ते आवडायचे
सुजय सोबत तिचे वैवाहिक जीवन खूप चांगले होते. त्यानंतर काही काळापूर्वी जेव्हा तिच्या वडिलांचे अचानक हृदयविकाराने निधन झाले, तेव्हा तिने ती आपली जबाबदारी मानली आणि तिच्या आणि भावाचा खर्च उचलू लागले. तेव्हा सारंग शिक्षण घेत होता. सोनाली आणि सुजय दोघेही चांगल्या पदावर नोकरी करत होते. दोघेही एका सुंदर फ्लॅटमध्ये आनंदाने राहत होते. लक्ष्मीताई स्वभावाने लोभी होती. तिने सोनालीला न विचारता दादरचा फ्लॅट भाड्याने दिला आणि तिच्या एकाकीपणाचे कारण देत सोनाली सोबत राहू लागली. सुजयनेही याला आक्षेप घेतला नाही. त्याचे आईवडील दुसऱ्या शहरात राहत होते. ते वर्षातून एकदा दोनदा येत असतात आणि एकदा ते आल्यावर लक्ष्मीताई त्यांच्याशी खूप उद्धट आणि अनादराने वागायची. ती तिच्या मुलीच्या कमाईची चर्चा करत राहिली. सुजयचे आईवडील शांतपणे लवकर परतले. त्यांना त्यांच्या मुलाच्या घरी भांडण नको होते. पण सुजयचा मूड बिघडला. सुजय आणि सोनालीमध्ये खूप वाद झाले. हे एका दिवसात संपले नाही. हे अनेकदा होऊ लागले. जेव्हा लक्ष्मीताई तिच्या वस्तूची यादी सोनालीला देत असे, तेव्हा सुजय सोनालीला म्हणायचा, मला काही हरकत नाही, पण तुला वाटत नाही का की तुझी आई आणि भाऊ तुझ्या सभ्यतेचा फायदा घेऊ लागले आहेत? सोनाली म्हणाली होती, पण मी काय करू शकते? त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर, पण जेव्हा जेव्हा आपण दोघे वाद घालतो तेव्हा मला तुझ्या आईच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य दिसते. नाही सुजय, हे कसे असू शकते? सुजय पुन्हा काही बोलला नाही. पण हे खरे होते की लक्ष्मीताई आणि सारंगने घरातील वातावरण इतके कटुतेने भरले होते की एके दिवशी सुजय घराबाहेर पडला आणि म्हणाला, सोनाली, मी तुला तुझ्या जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्यास सांगत नाही, पण आता हे दोघे आपल्याला मूर्ख समजू लागले आहेत. जे तुला दिसत नाहीये की त्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मला त्यांच्याकडून मूर्ख होता येणार नाही. ते त्यांचे घर भाड्याने देऊ इथे का राहतात? तिथेच राहायला हवे. तू आर्थिक मदत करत राहतेस. तुझ्या आईकडेही तुझ्या वडिलांचे पैसे आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नाहीये आणि सारंग आता इच्छित असल्यास काहीही करू शकतो. मला माझ्या स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटते. मी भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी इथे येईन. सुजयने त्याचे सामान घेतले आणि निघून गेला. लक्ष्मीताई आनंदी आवाजात म्हणाली, तो अहंकारी माणूस गेला आहे. आता आपण सर्वजण शांततेत राहू. तू एकटी नाहीस. तुझी आई, भाऊ, मुलगा तुझ्यासोबत आहे. तीही त्यावेळी सुजयवर रागवली होती. ती विचार करत होती की जर तो एकत्र राहिला असता आणि जुळून घेतले असते तर काय झाले असते. जर सुजयचे आईवडील भावंडे असेच एकत्र राहिले असते तर ती तेव्हाही सगळ्यांशी जुळून घेतले नसते का? हा सर्व विचार करून तीही खूप रागवली होती. दोघेही कधी कधी फोनवर एकमेकांशी विचारपूस करत असत आणि सुजय क्रिशला भेटायला यायचा. सोनालीच्या डोळ्यात बऱ्याचदा अशा अनेक गोष्टीचा विचार करून पाणी यायचे. ती चांगल्या पदावर होती आणि तिच्याकडे पैसेही होते. तिच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण तिच्या मनात नेहमीच एक दुःख असायचे. लक्ष्मीताई आणि सारंगच्या प्रत्येक हालचाली हळूहळू ती लक्षात घेऊ लागली होती. तिला स्पष्टपणे समजू लागले होते की तिच्या आईच्या नजरेत ती एक सोनेरी पक्षी आहे आणि आई आणि मुलगा तिच्या पैशाचा आनंद घेत आहेत. लक्ष्मीताई खूप ऑनलाईन शॉपिंग करायची आणि सारंग हे त्याला कोणतेही काम करण्यात रस नव्हता. तो एक कामचुकार आणि आळशी मुलगा होता. ती तिचे संपूर्ण आयुष्य असे घालवू शकत नाही. तिच्या लोभी आई आणि आळशी भावाने फसवलेले. काहीतरी करायला हवे, पण काय करावे? लक्ष्मीताई काही बोलण्यापूर्वीच रडू लागायची. ती भावनिक ब्लॅकमेलिंग करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हती. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोनाली ऑफिसमधून उशिरा आली तेव्हा तिने विचारले, क्रिश कुठे आहे? लक्ष्मीताई तोंड करून म्हणाली, तो आला आणि क्रिशला घेऊन बाहेर गेला. सोनालीला बरं वाटलं. आज तिला यायला खूप उशीर झाला होता. क्रिश त्याच्या वडिलांसोबत बाहेर होता हे बरं झालं. सारंगही लक्ष्मीताईसोबत बोलू लागले.
ताई, क्रिशला त्याच्यासोबत जाण्यापासून थांबव. तो माणूस क्रिशला काय शिकवत असेल कोणास ठाऊक. सोनालीला तिच्या भावावर खूप राग आला, पण ती काहीच बोलली नाही. क्रिश आला तेव्हा त्याच्या हातात खूप शॉपिंग बॅग्स होत्या. सुजय क्रिशला घरापाशी सोडून निघून गेला. सोनालीला सुजयला पाहण्याची ओढ लागली. तिने बाल्कनीतून डोकावले, पण तो आधीच निघून गेला होता. क्रिशने त्याच्या शॉपिंग बॅग्स टेबलवर ठेवताच लक्ष्मीताई त्या उघडून त्याकडे पाहू लागली. सोनालीही तिथेच उभी होती. क्रिश आनंदाने म्हणत होता, मम्मी, मला खूप मज्जा आली. पुढच्या वेळी तूही सोबत ये. सोनालीची नजर आईस्क्रीमवर पडली. मँगो डिलाईट. मी सुजयला तिच्या आवडीकडे चांगलेच लक्ष होते. तिचे डोळे अश्रूंनी भरले. लक्ष्मीताई आणि सारंग क्रिशने आणलेले खाऊ खाण्यात मग्न होते. आता सोनालीला त्यांना पाहून थोडेसे वाईट वाटले. लोभी, अहंकारी, स्वार्थी आई आणि भाव. ती क्रिश सोबत तिच्या खोलीत गेली आणि रात्री उशिरापर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टीचा विचार करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीताई म्हणाली, आज मी सारंगसोबत घरी जात आहे. तिथला भाडेकरू फ्लॅट रिकामा करत आहे. पुढच्या वेळी ते देण्यापूर्वी काही काम आहे का ते पाहण्यासाठी मी एक फेरी मारते. सोनालीने सुटकेचा निश्वास सोडला. आज त्यांचे जाणे तिला निसर्गाने दिलेली संधी वाटली. दोघेही निघून गेले. सोनालीने तिच्या आणि क्रिशच्या काही आवश्यक गोष्टी पॅक केल्या. ती क्रिशच्या शाळेत गेली आणि त्याच्या वर्ग शिक्षिकाला ममताला भेटली. तिला सोनालीची संपूर्ण परिस्थिती माहीत होती. सोनाली काही वेळ ममताशी बोलत राहिली. नंतर तिने क्रिशला तिच्या गाडीत बसवले आणि पुढे निघून गेली. संध्याकाळपर्यंत बाहेर खाणेपिणे आणि बाजारात फिरणे झाल्यानंतर जेव्हा आई आणि मुलगा परतले तेव्हा घराला कुलूप होते. लक्ष्मीताई बडबडत करत म्हणाली, अरे आता आपण काय करावे. आज सकाळी सोनाली घरी होती. मी चाव्या घ्यायला विसरले. आणि तरीही सारंग, हे दुसरे काही कुलूप आहे का ते तपास ना. हो आई, हे वेगळेच कुलूप आहे. समोरच्या फ्लॅटमध्ये असलेल्या काकूंना विचार, कोणाला माहीत आहे. ताईने तिथे चाव्या दिल्या असतील. तिने समोरच्या फ्लॅटची दाराची बेल वाजवली. सोनालीबद्दल नेहमीच सहानुभूती दाखवणारी आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक चढ उताराची जाणीव असलेली शेजारील लक्ष्मीताईला कठोर स्वरात म्हणाली, सोनाली ताईने तुम्हाला तुमच्या घरी जायला सांगितले आहे. ती तुमचे सामान तिथे पोहोचवेल. ती क्रिश सोबत गेली आहे. हे ऐकून लक्ष्मीताईला धक्का बसला. तिने विचारले, ती कुठे गेली आहे, कोणाकडे. मला ते माहीत नाही. लक्ष्मीताई आश्चर्याने सारंगकडे पाहत होती. स्वार्थी नात्यांचा पिंजरा तोडून सोनेरी पक्षी उडून गेला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, माहेरच्या लोकांनी आपल्या मुलीच्या संसारात इतकीही ढवळाढवळ करू नये की मुलीचा संसारच उद्ध्वस्त होऊन जाईल. इथे आई आणि भावाच्या त्रासाला कंटाळून जावई मुलीला सोडून दुसऱ्या घरात भाड्याने राहायला गेला होता. मुलगी मात्र आई आणि नवऱ्याच्या कचाट्यात सापडली होती. पण योग्य आणि अयोग्य काय आहे हे कळाल्यावर संधी मिळताच ती सुद्धा नवऱ्याकडे परत गेली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.